नमस्कार मंडळी. मी ह्या मालवणच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी बरेच व्हिडिओ फोटो घेऊन आलेले आहे. आमचा मालवणकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. आम्ही पुण्याहून सकाळी निघालो. आम्हाला जाण्यासाठी बराच वेळ लागला. रात्रीचे 9-10 वाजले. आम्ही कराड मार्गे मलकापूर, अनुस्कुरा या मार्गे आम्ही रात्री मालवणमध्ये जाऊन पोहोचलो. श्री स्वामी समर्थ होमस्टे येथे आम्ही राहिलो होतो. त्यानंतर आम्हाला सकाळी उठून मालवण कसं आहे, कशी कोकण किनारपट्टी आहे हे आम्हाला पाहायचे होते. तर पाहत होतो तर काय, तर आम्हाला एवढं सुंदर दृश्य सकाळी पाहायला मिळालं. वेगवेगळ्या जुन्या विहिरी, छान झाडे, स्वच्छ सुंदर रस्ते असं आम्हाला पाहायला मिळालं. आणि जागोजागी सिंधुदुर्ग किल्ल्याचे नकाशे, मॅप हे सर्व असं जागोजागी लावलेलं होतं की जेणेकरून आलेल्या लोकांना कळावं. तर आम्ही सर्व पाहून भारावून जात होतो. त्यानंतर आम्ही समुद्रकिनारा पाहायला पुढे निघालो. आणि असंच पाहत असताना आम्हाला छान समुद्रात ज्या नावा असतात म्हणजेच मोठ्या जहाजा, त्याही आम्हाला छान छोट्या छोट्या पाहायला मिळाल्या. त्या होत्या मोठ्या, पण आम्ही खूप लांबून काढत होतो व्हिडिओ, त्यामुळे आम्हाला त्या अगदी छोट्या वाटत होत्या. तर असं करत करत आमचा प्रवास चालू झाला मालवण फिरण्याचा. त्यानंतर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर मालवणच्या गेलो आणि तेथे एक बोट बुक केली आणि समुद्र एक्सप्लोर करायला निघालो. तर समुद्रामध्ये सर्व पॉईंट पाहत असताना आम्हाला खूप छान वाटत होतं. क्रोकोडाईल पॉईंट, डॉल्फिन पॉईंट, डॉल्फिनही दिसले आम्हाला, पण ते खूप लांब असल्यामुळे आमच्या मोबाईलमध्ये ते लवकर कॅप्चर नाही झाले. त्यामुळे आम्ही असाच प्रवास करत पुढे निघालो. तर जाताना आम्हाला गाईडनी सांगितलं देवबाग हे या समुद्राच्या किनाऱ्यावरचं लास्टचं म्हणजे शेवटचं गाव आहे. आम्हाला ते ऐकून इतकं छान वाटलं की त्या लोकांना किती छान वाटत असेल असं समुद्रकिनारी राहायला. रोजचा तो समुद्राचा आवाज आणि त्यानंतर सकाळ झाली की झाडांचा, पक्ष्यांचा, असा झाडांच्या पानांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, खूप छान या लोकांची सकाळ असेल. असं आपण हे शहरात काहीच अनुभवू शकत नाही. तसेच आपण ह्या अशा गावांमध्ये खूप काही अनुभवू शकतो. तेथील काही पदार्थ, त्यानंतर तेथील संस्कृती, असे ह्यांचे वेगवेगळे पैलू आहेत ह्या छोट्या छोट्या गावांचे. आणि त्यात कोकण म्हटलं की सर्वांनाच आवडणारा विषय आहे. कोकणात कधीही माणूस जाण्यास तयार होतो. तसेच आम्हीही निघालो होतो. कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्राला लाभलेली दैवी देणगी आहे. त्यामुळे कोकण म्हटलं की हा सर्वांचाच आवडता जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात जायला सर्वजणच उत्सुक असतात. त्या पद्धतीनेच आम्हीही कोकणात जायला निघालो होतो आणि आम्हाला हे सर्व पाहून अत्यंत आनंद होत होता. मनाला अशी जी उत्सुकता असते की समुद्रकिनारा पाहायचा आहे, तिथे जाऊन बोटीमध्ये बसायचं आहे, ते सर्व काही आम्ही करत होतो. जसे आम्ही घरातून ठरवून निघालो होतो की आपण हे करायचं आहे, ते करायचं आहे, त्याच पद्धतीने आमचा असा हा छान प्रवास चालू होता. पुढे बोट समुद्राच्या बऱ्याच मध्यात गेली होती आणि आम्हाला हळूहळू सीगल पॉईंट म्हणजे सीगल पक्षी दिसायला लागले होते. आणि ते पक्षी छान एका वाळूच्या बेटावर एकत्र बसले होते आणि त्यांचा मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि मासे पकडून ते छान मस्त चोचीमध्ये घेऊन खाणं चाललं होतं त्यांचं. आणि हे दृश्य बघताना आम्हाला एवढं छान वाटत होतं की जणू काही समुद्रात त्या बेटावर उतरावं आणि त्या पक्ष्यांना एकदम जवळ घ्यावं. आणि माझा मुलगाही हे सर्व बघत होता, पण त्याला समुद्राच्या या हवेमुळे झोप लागत होती. त्यामुळे तो मधूनच हसत होता, मधूनच पाहत होता आणि हळूच जांभळ्या देऊन त्याच्या डोळ्यावर एवढी झोप आली होती की तो पेंगत होता.
असा हा समुद्रातला प्रवास आम्हाला अत्यंत सुंदर आल्हाददायक वाटत होता. आणि यानंतर आम्ही पुढे सिंधुदुर्ग किल्ल्यावरही गेलो होतो. सिंधुदुर्ग किल्ला पाहून झाला आणि आमची बोट पुढे जाऊ लागली. त्यानंतर आम्हाला ही जलपर्णी दिसली आणि आम्हाला खूप छान वाटलं ते दृश्य बघून, की अगदी समुद्राच्या मध्यात एवढी दाट झाडे अशी पाहून. त्यानंतर हळूहळू पुढे जात असताना आम्हाला दुसऱ्या साईडला छान नारळाच्या बागा दिसल्या. एवढी मोठी मोठी झाडं आणि समुद्र किनाऱ्यालगत अशी ही छान खाऱ्या पाण्यातली नारळाची झाडे. तर हे दृश्य पाहून तर आम्हाला हे मिनी केरळच वाटत होतं. या पद्धतीने आमची बोट राईड संपली आणि आम्ही किनाऱ्यावर उतरलो. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही थोडंसं समुद्रकिनाऱ्यावर भेळ चाट वगैरे होतं ते खाऊन घेतलं. आणि आम्हाला सायंकाळचं दृश्यही पाहायचं होतं. ह्या अशा समुद्राच्या छान लाटा आणि सूर्यबप्पा असे खाली 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 चाललेलं दृश्य हेही आम्हाला पाहायचं होतं. त्यामुळे आम्ही थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि हे सर्व दृश्य आमच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होतो आणि स्वतःही त्याचा आनंद घेत होतो. आणि अशी ही सायंकाळची वेळ समुद्रकिनारा आम्ही छान एन्जॉय करत होतो आणि आमचा मुलगाही छान एन्जॉय करत होता. अशा रीतीने आमचा पहिला दिवस पूर्ण समुद्रकिनारी मालवणमध्ये कसा गेला आम्हाला काही कळलंच नाही. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.